जनरली विचारलं की असं म्हटलं जातं, हो आम्ही गेलो आहे ना बॉर्डरवरती. तर कुठली बॉर्डर? तर अटारी बॉर्डर. जनरली विचारलं की असं म्हटलं जातं, हो आम्ही गेलो आहे ना बॉर्डरवरती. तर कुठली बॉर्डर? तर अटारी बॉर्डर. मर मुलांची स्टडी टूर काढण्याचा एक डोक्यात विचार आहे. तशी आमची संपर्क यंत्रणा सुरू झाली. महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास या संस्थेकडून एका आगळ्या वेगळ्या स्टडी टूरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही स्टडी टूर खरं तर आगळी वेगळी यासाठीच आहे कारण ही स्टडी टूर बॉर्डर स्टडी टूर असणार आहे. याच स्टडी टूरमध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश असणार आहेत, तसंच ही संकल्पना कशी सुचली आहे याचाच आज आपण आढावा घेणार आहोत. त्याच्या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी संतोष परब सर आहेत. सर, हे आगळी वेगळी स्टडी टूर खरं तर पहिल्यांदाच ऐकायला मिळते, ही बॉर्डर स्टडी टूर. काय असणार आहे या बॉर्डर स्टडी टूरमध्ये? बॉर्डर स्टडी टूरचा विषय हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातून किंवा हिंदुस्थानातून पहिलाच आहे स्टडी टूरचा. मी गेले 23 वर्षामध्ये सातत्याने 2002पासून आत्ता 2024पर्यंत भारतीय सेना आणि सीमा सुरक्षा बल यांच्याबरोबर त्यांच्या करमणुकीचे कार्यक्रम करण्याचं एक वेगळं काम मी गेल्या 23 वर्षात करत आलो आहे. कारण आपण आपली करमणूक करून घेतो, पण त्यांची करमणूक कोण करणार? हा डोक्यातला एक विषय घेऊन 23 वर्ष काम करतो आहे. हे 24वं वर्ष आहे. आणि याच निमित्ताने गेल्या 3-4 वर्षापासून माझ्या मनात एक विषय घोळत होता की आपल्या मुलांना आपल्याकडे पैसे असतात म्हणून आपल्या मुलांना आपण शाळेच्या पिकनिकला पाठवतो, आपल्या मुलांना आपण कुठल्याही ठिकाणी रिसॉर्टला पाठवतो, अगदी नाही म्हटलं भारतात पाठवतो, भारताच्या बाहेरही पाठवतो हौसेने. परंतु त्याच मुलांना आपण शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना आपण कधीतरी बॉर्डरवर पाठवतो का? मुळात हिंदुस्थानच्या काही सीमारेषा अशा आहेत की त्या सीमारेषा ह्या जनतेसाठी खुल्या आहेत, परंतु याची माहिती नाही आहे. आपल्याकडे जनरली विचारलं की असं म्हटलं जातं, हो आम्ही गेलो आहे ना बॉर्डरवरती. तर कुठली बॉर्डर? तर अटारी बॉर्डर. तो अटारीसुद्धा उल्लेख आपल्याकडे कोणी करत नाही. आपल्याकडे वाघा उल्लेख करतात, परंतु मुळात हिंदुस्थानचे अटारी बॉर्डर आणि पाकिस्तानची वाघा मिळून वाघा अटारी बॉर्डर. त्यामुळे अनेक लोक 99% लोक वाघा अटारी बॉर्डरचा उल्लेख करतात, पण अटारी आणि वाघापेक्षा अनेक बॉर्डर खूप सुंदर, खूप प्रेक्षणीय बॉर्डर हिंदुस्थानामध्ये आहेत. आणि तो विचार करत असताना डोक्यात विचार आला की आपण शाळेतल्या मुलांना बॉर्डरवरती का घेऊन जाऊ नये. पण याच्यासाठी शेवटी परमिशन्स असतात, काही परवानग्या असतात. आणि नुकतंच आपण बघितलं जून महिन्याच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूर झालं आणि पुन्हा एकदा वातावरण खूप चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे हे झालेलं होतं. परंतु हिंदुस्थानी सेना, सीमा सुरक्षा बल आणि सगळ्याच मिलिटरी आणि पॅरामिलिटरी फोर्सेसनी एकत्र येऊन जे सगळं जे काही परकीय आक्रमण होतं ते परतून लावलं. आपण त्याच्यातही विजयी झालो आणि सगळं वातावरण आता शांत झाल्यानंतर यावेळेचं जे युद्ध झालं आहे ते जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान या भागामध्ये झालं. राजस्थानांच्या सीमारेषांचा जर आपण अभ्यास केला तर त्या सीमारेषांमध्ये आपण जोधपूरपासून सुरू होतं ते पोखरण आहे, पोखरणनंतर जैसलमेर उत्तर दक्षिण विभाग आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मसर येतं, रामगड येतो. त्यानंतर ज्या ठिकाणी 1971ची लढाई लढली गेली आणि ते एका रात्रीत लढलं गेलेलं युद्ध आपण हिंदुस्थानी जिंकलं, ज्याच्यावर JP दत्ता साहेबांनी बॉर्डर हा सिनेमा काढला. ती लोंगेवालाची प्रसिद्ध बॉर्डर, त्यानंतर तिथूनच काही अंतरावरती असणारं तनोट मातेचं मंदिर, तेही सीमांच्या जे त्या इतिहासामध्ये अजरामर आहे. त्याच्या पुढे जाऊन इंटरनॅशनल बाउंड्री असलेलं आमचं बबलियानवाला पोस्ट, या पोस्ट बघण्यासारख्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा काय असतात, LOC काय असतात, LOCला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना समजल्या पाहिजेत. हे आता गुगलवर सगळं समजतं, परंतु प्रत्यक्ष आपण कधी गेलो आहे का? आणि म्हणून मग मी त्याची परवानगी गेले 3-3.5 वर्ष प्रयत्न करून मिळवली आणि यावर्षी ती परवानगी राजस्थान फ्रंटियरने मला दिलेली आहे. सीमा सुरक्षा बलाच्या 100 मुलांची स्टडी टूर काढण्याचा एक डोक्यात विचार आहे. तशी आमची संपर्क यंत्रणा सुरू झाली आहे, आमची प्रसिद्धी यंत्रणा सुरू झाली आहे. परंतु आजही पालकांमध्ये हवी तेवढी जागरूकता नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा, पण तो माझ्या घरात नाही तर तो शेजाऱ्याच्या घरात. परंतु हीच जी विचारशक्ती आहे ती प्रत्येक पालकांनी बदलली पाहिजे. आपण लढाई होते तेव्हा आपण म्हणतो सैनिक हो तुमच्यासाठी, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओटी, पण हे फक्त म्हणण्यासाठीच आहे का? आपल्या मुलांना आपण पाठवा. त्या ठिकाणी आलेल्या 100 मुलातून एक मुलगा जरी पुन्हा मिलिटरी किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जॉईन झाला तरी ते आमच्यासाठी आनंदाचं असेल, कारण हे आमचं वेळ आहे.
त्यामुळे हे वेळ जपलं आहे आम्ही इतक्या वर्षांमध्ये. बॉर्डर स्टडी टूर पहिल्यांदा निघते, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात नव्हती, जी त्या सीमावर्ती भागांमध्ये काम करताना माझ्या डोक्यात आली. आणि उद्याच्या 12 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत हा बॉर्डर स्टडी टूरचा प्रवास आणि तिथला कार्यक्रम अशा पद्धतीने 6 दिवसांचा प्रवास असेल. तुम्ही याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती कशाप्रमाणे केली होती आणि कशाप्रकारे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलात की तुम्ही ही स्टडी टूर आहे, बॉर्डर स्टडी टूर, आणि यामध्ये भाग घ्या आणि तुम्हीही चला बॉर्डरवरती कशाप्रकारे सैनिक काम करत असत हे पाहण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न होता? काही लोकप्रतिनिधी आहेत. मुळात आपल्याकडे बऱ्याचशा राजकीय पक्षांमधून लोकप्रतिनिधी किंवा पक्षप्रतिनिधी ही मंडळी ही सिनियर सिटिझन्ससाठी अष्टविनायकची यात्रा करतात, सिनियर सिटिझनसाठी शिर्डी करतात, अनेक तीर्थयात्रा करतात, त्याच्यात काही चूक नाही आहे. मित्रमंडळींसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी पिकनिका शिबिरं आयोजित होतात, पण त्याच लोकप्रतिनिधी कधी आपल्या विभागातल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या कॉलेजमधल्या मुलांसाठी अशा पद्धतीने स्टडी टूरचा कधी विचार केला होता का? मग मी काही चांगल्या व्यक्तिमत्वांशी बोललो, ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार विक्रांतजी पाटील आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य सुनील शिंदे आहेत, या लोकांशी बोललो. काही मंडळींनी शिक्षण संस्था काही मुंबईमध्ये आहेत, ज्या शिक्षण संस्था या मुलांचा खर्च, कारण मुलं हा खर्च नाही करणार आणि आम्हाला याच्यातून कुठलाही नफा कमवायचा नाही आहे, कारण आम्ही 23 वर्षात नफा नाही कमवला तर तो आत्ता का कमवावा, आणि म्हणून मग त्याचा जो खर्च आहे तो कोणीतरी उचलला पाहिजे. अशा टूर्सना प्रायोजक नाही मिळत. मग लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट मनावर घेतली आणि काही शिक्षण संस्थांनी घेतली, काही उद्योजकांनी घेतली ही जबाबदारी. आणि आत्ता आजच्या तारखेला आमच्याकडे साधारणतः 32 मुलांचा संग्रह आहे. 100 मुलांचं टार्गेट आहे. मला नाही वाटत ते टार्गेट पूर्ण होईल, परंतु मी 100 म्हटले तेव्हा कुठे 32-50चा आकडा आम्ही गाठू शकू. आणि मग एक वेगळी टूर जी मुंबईतून 12 तारखेला निघेल, ती मुंबईचा प्रवास जोधपूरपर्यंत थांबेल. जोधपूरमध्ये माननीय महानिरीक्षक इन्स्पेक्टर जनरल राजस्थान फ्रंटियर सीमा सुरक्षा बल हे या मुलांना सकाळी मार्गदर्शन करतील सगळ्या गोष्टींचं प्रत्यक्ष. तिथून दुपारी आम्ही पोखरणला पोहोचू. पोखरणला ज्या ठिकाणी हिंदुस्थानने आपली अणुशक्ती पूर्ण विश्वाला दाखवून दिली, ते पोखरण ठिकाण आणि तिथलं सीमा सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग आम्ही जैसलमेरकडे रवाना होऊ. अशा पद्धतीने जैसलमेर आणि मग तो पुढचा सगळा प्रवास करून पुन्हा जोधपूरला येताना येऊ. त्या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथे सन्मानित करण्यात येईल इन्स्पेक्टर जनरल राजस्थान फ्रंटियर यांच्या हस्ते, आणि मग ही सगळी मुलं मुंबईला येतील. या टूरमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांच्यासाठी तुम्ही काही शुल्क आकारला आहे का? विद्यार्थ्यांसाठी शुल्क असं नाही आहे, तो खर्च आहे फक्त. तो खर्च आहे आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की हा खर्च विद्यार्थी पालक नाही करत. त्यांची मानसिकता अजून तेवढी नाही आहे की माझ्या मुलाने बॉर्डरवरती जावं आणि तो खर्च करावा. आपण आपल्या मुलांसाठी पालक जम्मू काश्मीरला नेतील किंवा केरळला घेऊन जातील, त्या ठिकाणी ते हजारो रुपयांचा खर्च करतील, पण अजून इथे पैसे देऊन ते पिकनिकला पाठवणार नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात तेच आहे. त्यामुळे मग ठीक आहे, आपल्या मनामध्ये चांगल्या इच्छा असतील आणि त्या पूर्तत्वास न्यायच्या असतील तर अनेक गोष्टी सुचतात, अनेक मार्ग निघतात. त्याप्रमाणे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी, शिक्षण संस्थांच्या संस्थाचालकांनी, काही उद्योजकांनी याच्यासाठी मुलांसाठी मदत केलेली आहे. त्यामुळे मग त्या पद्धतीमध्ये ती मुलं आम्ही तिथपर्यंत घेऊन जातो. याच्यामध्ये 7वी, 8वी आणि 9वी 10वीच्या मुलांचा अभ्यासक्रम परीक्षा लक्षात घेतात त्यांना बघायला आहे. 11वी, 12वी, 13वी आणि मग वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलं असोत, कायद्याचं शिक्षण घेणारी मुलं असोत, शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी ही स्टडी टूर आहे. अगदीच जसं तुम्ही म्हणालात की आगळी वेगळी संकल्पना आहे, तसंच इतरांनीही असं काहीतरी करावं की जे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असेल आणि विद्यार्थी यामधून काहीतरी बोध घेतील असं वाटतंय का? न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्ही इतरांना काय संदेश द्याल? खरं तर हा विषय घेऊन राज्य शासनाने सुद्धा काम करायला हरकत नाही. अभिनंदन करतो राज्य शासनाचं आत्ताच्या की सगळ्यांनीच मिळून एकमताने आपल्या मुलांना सैनिकी शिक्षण हे शालेय जीवनापासून आत्ता कंपल्सरी केलं आहे. मग हाच धागा पकडून मुलांना फक्त आपण इकडेच शिक्षण देणार आहोत का? शालेय शिक्षण फक्त पेपरवर्कवरती देणार आहोत का? त्यांच्या प्रॅक्टिकलचं काय? त्यांना त्या ठिकाणी त्या गोष्टी
बघायला मिळतील तेव्हाच त्यांच्या मनातल्या उत्तेजना अधिक जाग्या होतील. त्यांना आणखी आकर्षण या सेवेबद्दल वाढेल. प्रत्येक मुलाला आकर्षण असतं या सेवेविषयी किंवा या वर्दीविषयी. मग ते पोलीस फोर्स असोत किंवा पॅरामिलिटरीज असोत किंवा कुठल्याही पद्धतीच्या या संघटन असोत, यांना प्रत्येकाविषयी या सगळ्या वर्दीविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यामुळे मग या गोष्टी होऊ शकतात, पण त्या सरकारने सुद्धा याच्यासाठी लक्ष घातलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या स्टडी टूर आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान या संस्थेकडून आगळी वेगळी टूर, अर्थातच आपण जसं संतोष सरांकडून ऐकलेलं आहे, ही आगळी वेगळी टूर आहे कारण यामधून विद्यार्थी घडणार आहे, विद्यार्थी काहीतरी बोध घेणार आहेत. बॉर्डरवरती कशा प्रकारे सैनिक आपलं काम करत असतं याचा आढावा देखील विद्यार्थ्यांकडून घेणार आहे, याचा अभ्यास देखील अर्थातच विद्यार्थी करणार आहेत. म्हणूनच या बॉर्डर टूरला आगळी वेगळी टूर असं म्हटलं जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.